खड्ड्यांमधून उगम पावणारा एखादा झंझावात जेव्हा शांत वाटणाऱ्या समुद्राला गवसणी घालतो तेव्हा इतिहास घडतो। हा इतिहास केवळ तारखांचा नसतो, तर तो असतो एका जिद्दीचा, एका संघर्षाचा आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका धगधगत्या नेतृत्वाचा। एक असं नाव ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ स्थान मिळवलं नाही, तर स्वतःचं एक वेगळं पर्व निर्माण केलं। कोकणचा सुपुत्र, आक्रमक नेता, राज्याचे माजी मुख्यमंत्री, पंतप्रधान मोदीजींचे नारायण राणेजी आणि महाराष्ट्राचे राणेसाहेब। 10 एप्रिल 1952 कोकणच्या मातीत जन्मलेला हा मुलगा मुंबईच्या धावपळीत लहानाचा मोठा झाला। चेंबूरमध्ये संघर्षाचे पहिले धडे गिरवले। परिस्थिती बेताचीच होती, पण स्वप्न आभाळाला भिडणारी होती। अन्यायाविरुद्ध लढण्याची उपजत वृत्ती आणि धाडस यांच्या जोरावर या तरुणाने वयाच्या 20तच राजकारणाचे मैदान गाजवायला सुरुवात केली। वरवडेसारख्या एका खेडेगावामध्ये जन्माला येऊन देखील मुंबई मंत्रालय, मुंबई महानगरपालिका, केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री अशा सर्वच प्रवासामध्ये त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं। या सर्व प्रवासामध्ये मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, बेस्टचे चेअरमन, कणकवली मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार, महसूल मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, विधान परिषद सदस्य, राज्यसभा खासदार आणि विद्यमान सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून काम करत आहेत। महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये 4ही सभागृहांमध्ये त्यांचे कामकाज राहिले आहे। प्रत्येक पदावर स्वतःचं एक वेगळेपण त्यांनी सिद्ध केलं आहे। प्रत्येक कामामध्ये एक वेगळा ठसा त्यांनी निर्माण केला। हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रभाव आणि भगव्या झेंड्याची साथ, नारायण राणे नावाचा हा झंझावात शिवसेनेच्या मुशीत तयार झाला। शाखा प्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री, हा प्रवास म्हणजे कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यासाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे। प्रशासनावर असलेली पकड, शब्दाला जागणारा नेता आणि सामान्यांच्या प्रश्नासाठी धावून जाणारा माणूस हीच त्यांची खरी ओळख ठरली। कोकणचा विकास पुरुष। राजकारण येतं आणि जातं, पण विकास कायम राहतो। नारायण राणे साहेब यांनी कोकणचं चित्र बदलून टाकलं। सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाचा आणि विकासाचा मानबिंदू झाला। त्यामागे या माणसाची अहोरात्र मेहनत आहे। मग ते रस्ते असोत, इथे औद्योगिक, व्यावसायिक, शैक्षणिक सुविधा, इंजिनिअरिंग कॉलेज पासून ते मेडिकल कॉलेज, गावागावापर्यंत आरोग्य सुविधा असोत किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ, धवल क्रांतीत महत्त्वपूर्ण ठरणारी आपल्या शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करण्यासाठी गोवर्धन गोशाळेची निर्मिती असो, साहेबांनी कोकणच्या मातीचं पांग फेडलं। आज वयाच्या 75व्या वर्षात पदार्पण करत असताना तोच उत्साह, तोच दरारा आणि तीच काम करण्याची ओढ कायम आहे। खासदार म्हणून काम करताना आजही ते तितकेच तत्पर आहेत। अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या या महानायकाचा हा प्रवास थक्क करणारा आहे। संघर्ष हीच ज्यांची ओळख आहे आणि विकास हेच ज्यांचे ध्येय आहे, अशा या लोकनेत्याला, महाराष्ट्राच्या बुलंद आवाजाला अमृत महोत्सवी वर्षातल्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा। एक तुफान, एक झंझावात, एक इतिहास। नमस्कार, प्रार डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांचा जीवन प्रवास, राजकीय प्रवास हा खरं तर स्तंभित करणारा राहिला आहे। वरवडेसारख्या एका खेडेगावामध्ये जन्माला येऊन देखील मुंबई मंत्रालय, मुंबई महानगरपालिका, केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री अशा सर्व प्रवासामध्ये त्यांनी जे आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, या अशा एका व्यक्तिमत्वाची भेट आज आपण घेत आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधत आहोत। ह्या सर्व प्रवासामध्ये मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, आमदार कणकवली मालवणचे, त्यानंतर बीएसटी चेअरमन, त्यामध्येच महसूल मंत्री, मुख्यमंत्री, खासदार, लोकसभेचे खासदार, मधल्या काही कालावधीमध्ये त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणूनही काम केलेलं आहे।
सर्व महाराष्ट्र आणि केंद्रामध्ये देखील दिल्लीमधील चारही सभागृहांमध्ये त्यांचं कामकाज राहिलेलं आहे आणि केवळ कामकाजापुरतं त्यांची एंट्री राहिली नाही, तर त्या कामकाज करत असताना स्वतःचं एक वेगळेपण त्यांनी सिद्ध केलं. प्रत्येक कामामध्ये एक वेगळा ठसा त्यांनी निर्माण केला. मग ते मंत्रीपद असेल किंवा आमदारकी असेल, BSTचे चेअरमन असताना देखील कोकणातील हजारो तरुणांना त्यांनी नोकरी दिली. दुग्ध विकास मंत्री असताना देखील महानंदासारख्या संस्थेमध्ये त्यांनी कोकणातील तरुणांना काम दिलं. अशा एका वेगळ्या व्यक्तिमत्वाचं ज्याचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वादळ म्हणून केला जातो, या वादळी व्यक्तिमत्वाचा, परंतु एकीकडे वादळ म्हणून ज्यांचा उल्लेख आपण करतो, त्याच वेळी त्यांच्यातला एक सहृदयी माणूस म्हणून देखील या कोकणाने असंख्य वेळा अनुभवलेला आहे. त्या आपल्या दादांशी आज आपण संवाद साधतो आहोत. मला दादा सांगा, आज आपण 75व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहात. 75कडे पदार्पण करत असताना मागील सर्व प्रवासामध्ये आपला तो प्रवास, तिथलं संघर्ष, तिथलं जीवन हे कशा पद्धतीने राहिलं, आपलं शिक्षण, या सगळ्या संबंधी आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. 75 वर्षाचा प्रवास एका प्रश्नात उत्तरात कसं सामवेल हा प्रश्नचिन्ह आहे. काय या 74 वर्षामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात मी काम केलं. बालपण माझं, म्हणजे घरची आई वडील भावंड, त्यानंतर शिक्षण मी पहिलीमध्ये असतानाच वरवडे या गावामध्ये शाळेत मी शिकलो. नंतर दुसरीपासून मी मुंबईत गेलो. मुंबईमध्ये बांद्र्याला म्हणजे आमचं घर होतं, हाऊसिंग बोर्डमध्ये, वडील मिलमध्ये होते आणि तिथे दुसरीपासून 6वीपर्यंत म्हणजे 5वी पासपर्यंत मी बांद्राला, आणि त्यानंतर वडील निवृत्त झाले, ते गावी आले आणि मला मुंबईला मामांच्याकडे चेंबूरला आईने मामांच्याकडे ठेवलं शिक्षणासाठी. आणि तिथून मामांकडे शिकत असताना 6वी ते शेवटपर्यंत, नंतर नोकरी मला मिळाली इन्कम टॅक्समध्ये नोकरी. त्याच्या अगोदर मी छोट्या मोठ्या 5-6 नोकऱ्या केल्या. अगदी मुंबईत 2 रुपये रोजपासून मी नोकरी केली. अनेक छोटे मोठे व्यवसाय केले आणि मग शेवटी मला इन्कम टॅक्समध्ये नोकरी मला मिळाली. आणि इन्कम टॅक्समध्ये नोकरी मिळाल्यावर मी त्यावेळेला एक स्वतःच्या उत्पन्नातून हाऊसिंग बोर्डमध्येच घर घेतलं आणि त्यानंतर माझं स्वतःचं घर, आणि मग हा प्रवास सुरू झाला. तरुणपणे नोकरी शोधताना आपल्याला संघर्ष करावा लागला का? नाही, मला तसं कुठल्या गोष्टीमध्ये मिळवताना म्हणजे नोकरी मिळवताना संघर्ष करावा लागला नाही. त्याला कारण असं आहे, मी त्यावेळेला नोकरी, जेव्हा मी 11वी पास झालो तेव्हा मी मामांकडे राहायचो. मामांच्या बिल्डिंगच्या मागे मोठं मैदान होतं, तिथे वेगवेगळे खेळ खेळत जात होते. माझा आवडता गेम क्रिकेट, तोही, आणि नंतर बाकी अन्य. तर मी राहायचो त्या मागेच ग्राउंड होतं. नक्कीच मी क्रिकेट आवडतं असल्यामुळे त्या गेमकडे आकर्षित झालो. आणि मी जेव्हा प्रॅक्टिसला जायचो तेव्हा सिनियर काही लोक तिथे यायचे खेळायला. त्यामध्ये काही इन्कम टॅक्सचे पण लोक आजूबाजूला राहायचे, ते तिथे यायचे. मग त्यांनी माझा गेम पाहिला, मी खेळतोय, चांगला खेळतोय असं त्यांना दिसलं. त्या मला ते म्हणाले की तू एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला नाव नोंदव, आम्ही तुझ्यासाठी इन्कम टॅक्सला प्रयत्न करतो. आता कधी इन्कम टॅक्स पाहिलं नव्हतं,
ती नोकरी म्हणजे नोकरी तशी अशा प्रकारे सरकारी याच्यात केली नव्हती. मी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला गेलो आणि नाव नोंदवलं. नंतर कॉलही आलं, रिटर्न टेस्ट झाली, ओरल झाली. त्या सगळ्यामध्ये मी पास गेलो. सगळीकडे मला विविध लोकांचं सहकार्य लाभलं आणि ओरल पास झाल्यानंतर मला आयकर भवन चर्चगेट या ठिकाणी मला प्रशासनामध्ये नोकरी, क्लार्कची नोकरी मला तिथे मिळाली. ही माझी आयुष्यातीच पहिली नोकरी आणि सुरुवात सरकारी नोकरी. बाकी छोट्या मोठ्या मी 6-7 नोकऱ्या केल्या, त्या किरकोळ होत्या. कारण मला तेव्हा आर्थिकतेची गरज, कारण मी मामांकडे राहायचो. माझी भावंड आई वडील गावी, त्यांनाही मदत करायला, असे वेगवेगळे परिस्थिती त्यावेळेला होती. त्यामुळे मी जी मिळेल ती नोकरी करत गेलो, मिळेल तो व्यवसाय करत गेलो आणि शेवटी इन्कम टॅक्स मिळाल्यावर मी स्थिरावलो. आणि इन्कम टॅक्समधून मी क्रिकेट पण खेळायचो, इन्कम टॅक्सच्या टीममधून. दादा, तुम्ही शिवसेनेशी कसे काय जोडले गेला? 1966 साली शिवसेनेचा जन्म झाला. त्या अगोदर वृत्तपत्रात बातम्या यायच्या, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना काढतायत, मराठी माणसाचा ठिकठिकाणी होणारा अपमान, पिछाहाट वगैरे वगैरे, आणि म्हणून शिवसेना काढतायत. मग आमच्यासारखे तरुण, ज्या आम्ही 15-16 वर्षाचे होतो, ते जे कॉलनीत राहायचे ते एकत्र आलो. आता आम्ही ज्या एरियात राहायचो कॉलनीत, तिथे साऊथ इंडियन जास्त राहायचे, साऊथ इंडियन, आणि मराठी फारच कमी. मग आम्हाला वाटत मग आपल्याला हे लोक डावलतायत, मग आपल्याला शिवसेनेसारखी संघटनेत जायला पाहिजे असं ठरवलं. आणि म्हणून आम्ही त्या दृष्टीने आमच्या चेंबूरला परब क्लासेस म्हणून होते, तिथे फॉर्म द्यायचे आणि नोंदणी करून घ्यायची शिवसेनेची. आता मी तेव्हा 15 वर्षाचा, 18 वय तेव्हा कमीत कमी होतं ह्याला. तर तेव्हा आता मी बोललो आपल्याला तर कसं मेंबर व्हायचं आहे. माझे सगळे सहकारी झाले. मग शेवटी मी एक मित्र पाहिला, याची उंची म्हणजे चांगली उंच होता, 18 वर्षाचा वाटत होता. त्याला घेतलं, त्याला बोललो चल आपण जाऊन येऊया. क्लासेस, ते परब क्लासेस जवळ आले, त्या गेटच्या समोर उभा राहिलो. बोललो तुझं नाव नारायण राणे का? मी बोलतो ते, तुझं नाव नारायण राणे. तिकडे जाऊन नारायण राणे नाव सांगायचं आणि शिक्षण अमुक तमुक जे आहे तसंच आपण नारायण राणे, बिल्डिंग नंबर अमुक तमुक हे सांगायचं. आणि हे 2 रुपये फी होती. तेव्हा मी त्याला हे 2 रुपये खिशात ठेव आणि दे, आणि रसीद आणून मला दे. त्याप्रमाणे त्यांनी केलं. तो माधव म्हणून वेंगुर्ल्याचा होता, तो तिकडे राहायचा चेंबूरला. त्यांनी हा माझा फॉर्म भरला आणि मला रशीद आणून दिले. असा मी मेंबर झालो. वय कमी असताना 18 वय एका तरुणाला सांगून पाठवून मी मेंबर झालो. तो अगदी शिवसेना सोडेपर्यंत मेंबर होतो. ते शाखा प्रमुख कसे काय झाला तिथे? मी चेंबूरला राहायचो. चेंबूरला मराठी माणूस अल्पसंख्याक होता. त्यावेळेला 81-82ला जातीय दंगल झाली. चेंबूर एका बाजूला, पुढे मुस्लिम असे वेगवेगळ्या जातीचे लोक राहायचे आणि मराठी माणूस अल्पसंख्याक होता. शिवसेनेला तेव्हाच्या एक धाडशी, याच्यातून मार्ग काढणारा कोणत्या तरुणाची आवश्यकता होती. एक संध्याकाळी मला ॲडव्होकेट डाके साहेब, शिवसेना नेता होते त्या भागाचे, ह्याला राहायचे ते चुनाभट्टीला,
त्यांनी मला बोलवलं. मला सांगितलं तुला बाळासाहेबांनी शाखा प्रमुख म्हणून जाहीर करायला सांगितलंय. मी नमस्कार केला. साहेब मी इन्कम टॅक्समध्ये आहे, मी शाखा प्रमुख कसा बनू शकतो मला माहीत नाही, तू त्यांना जाऊन सांग, नाही तर माझ्याबरोबर चल वगैरे. ठीक आहे जाऊया बोललो. तर मी बोललो आता साहेबांना सबब सांगण्यापेक्षा व मी तयार आहे, काय असेल तर तुम्ही सांभाळा. आणि मी गेलो. साहेबांनी मला शाखा प्रमुख म्हणून जाहीर केलं. शाखा प्रमुख. आता शाखा प्रमुख केल्यानंतर आपला स्वभावच होता आक्रमक स्वभाव. साहेबांना जे हवं होतं ते माझ्याकडून मिळत गेलं. त्यामुळे साहेबांचा लाडका शाखा प्रमुख मुंबई शहरातला म्हणून साहेब माझ्याकडे पाहिजे. जे जे साहेबांनी सांगितलं, साहेबांच्या तोंडातून जे येईल ते पुरं केलं नाही असं माझ्या आयुष्यात कधी घडलं नाही. साहेब सांगतील ते करायचं, त्याच्यामध्ये कारणं बिरणं नाही सांगायची. बाळासाहेबांची पहिली भेट कधी झाली? पहिली भेट म्हणण्यापेक्षा मी आणि आम्ही चेंबूरचे काही मित्र साहेबांची मुंबईत जिथे सभा असेल त्या ठिकाणी आम्ही जायचो. कधी विदाऊट, कधी तिकीट काढून, का तेव्हा बेकारच होतं त्यामुळे त्याचा प्रश्न नाही. असे जायचो. आणि आमची एक सवय होती माझी आणि हाण्याची परब. आम्ही साहेबांना हार घालायचो, पण हारा एवढे पैसे, एक हार घालायचो 2 जण, 2 बाजूला घालायचो, पण आमच्याकडे तेवढे पैसे नसायचे हारावर. मग आम्ही साहेबांची सभा 8-10 दिवसानंतर असली तेवढ्या कालावधीत पैसे जमवायचो. ते 2 रुपये म्हणा, 5 रुपये याच्यावर नाही, जमवायचो आणि एक हार आम्ही घालायचो. ते साहेबांनी नेत्यानं विचारलं असेल हे दोघं कोण आहे, नेहमी हार घालता, हाण्याला सांगता, तुम्ही नावं पूर्ण तर डिक्लेअर करत नाही त्यांची. मग डाके साहेब बोलले असेची आमच्याकडची एक जोडी आहे, ही दोघं मित्र आहेत आणि असं आहे. ठीक आहे. मग बोलले एक दिवशी त्यांना घेऊन या. मग एक दिवशी साहेबांच्या घरी आम्हाला बोलवलं. मग आम्ही गेलो. मग विचारलं काय करता वगैरे. त्या मीच तर शाळेतच होतो, तो पण शाळेत होतो. ठीक आहे काम करा, काय वाटलं सांगा, येते डाके साहेब आहेत. हो, अशी साहेबांची ओळख झाली. मग अनेक एक चेंबूरला साहेबांचा त्या काळात मेळावा होता चेंबूरला कॉलनीत. तेव्हा त्यांच्या गाडीवर अटॅक झाला साहेबांच्या. मग आम्ही लहानच होतो, आम्ही जे करायचं ते केलं तिकडे. मग साहेबांनी डाक्यांना विचारलं कोण ही मुलं होती ज्यांनी सगळं परतवलं आणि उलट समोरच्यानं जखमी कोण आहेत. मग त्यांनी परत आमचं नाव सांगितलं. मग असे साहेबांच्या एक 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 हे करत प्रसंग करत एकदम म्हणजे विश्वासाचे हे दोघं आहेत. 2 म्हणजे आमचा ग्रुप होता बाकी मोठा, पण आम्ही दोघं त्यातले पुढारी असे होतो. ती पहिली भेट आमची झाली साहेबांची. मग ते नगरसेवक पद हे त्यानंतरच? त्यानंतर मला शाखा प्रमुख झालो आणि वर्षभरात महानगरपालिका जाहीर झाली. तेव्हा पण असंच की मला सांगण्यात आलं की तू लढव. मी बोललो तेव्हा पण अडचण आहे, मी नगरसेवक, आम्ही हे आहे इन्कम टॅक्स मध्ये सर्व्हिस करतो, कसं काय राहू, मला माहित नाही, तू जाऊन सांग. ठीक आहे. मग मी माझ्या ऑफिसर होते त्यांना जाऊन भेटलो. आज नाव सांगत नाही, रिटायर झाले दोघं पण. त्यांना सांगितलं साहेब असंच आहे. त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. अरे असं चान्स कोणाला मिळतं, ते मला NT राणे इन्कम टॅक्समध्ये बनायचे. NT तू राहा, मी पाहतो काय करायचं ते. म्हणजे मी फॉर्म भरलं, निवडणूक लढवली, ते फॉर्म त्यांनी स्वतःकडे तसंच ठेवलं माझा रिझल्ट लागेपर्यंत. आणि रिझल्ट माझा पॉझिटिव्ह लागला, मी विजयी झालो. मग त्यांनी सबमिट केलं. एवढं त्यांनी माझ्यासाठी उपकार केले माझ्यावर. आणि म्हणून मी
नोकरी माझी जरी गेली तरी मी नगरसेवक मुंबई महानगरपालिकेचा तेव्हा झालो होतो. मग बीएसटीचे चेअरमन देखील त्याच कालावधीमध्ये आपल्या बीएसटी चेअरमन म्हणजे त्याचा पुढाकार घेतला छगन भुजबळ यांनी. ते सभागृहाचे नेते होते आणि त्या 85ला महानगरपालिकेची निवडणूक झाली तर मी शिवसेनेचा एकमेव होतो की मला कमिटी मिळाली नव्हती. मला एकालाच कमिटी मिळाली नाही, बाकी सगळ्यांना मिळाली. मग एक दिवशी भुजबळ साहेबांकडे भेटला असता म्हणाले, साहेब आपण सगळ्यांना कमिट्या दिल्या, नारायण राणेंना कमिटी मिळाली नाही. भुजबळ नारायण राणेला का बस तोडायला पाठवतं काय तिकडे, मिळालं नाही म्हणजे काय. तो बोलतो नाही साहेब, तो चांगलं बोलतो, अभ्यासू आहे, तुम्ही त्याला दे. मग साहेब ऐकले, मला आत बोलवलं. भुजबळ मला घेऊनच गेले होते. मला विचारलं नीट काम करशील का, काय बाकी नाही साहेब मी व्यवस्थित कर. आणि असे मला ते BSTचा हे मेंबर झालो. आणि मेंबर नंतर विठ्ठल चव्हाणचं वर्ष संपलं तेव्हा विठ्ठल चव्हाणला वाटलं मग त्याला रिपीट करतील म्हणून तो हे करत प्रयत्न. तर मला विचारलं साहेबांनी, तू हे करशील का, चेअरमनशिप हाताळशील का. मी हो साहेब, हो बोललो. आणि आता थोडा आगाऊ स्वभाव म्हणा काय म्हणा कधी कधी फायद्याचा ठरतो. मी म्हटलं साहेब मी विठ्ठलपेक्षा चांगलं काम करून दाखवीन. हा एक वाक्य बोललो, काय नाही थोडे हसले आणि भुजबळला बोलले याला चेअरमन करा. मग 1990 मध्ये तुमची जी कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये राजकीय एंट्री झाली त्याचं नेमकं कसं काय घडलं नेमकं काय. कारण माझ्या माहिती एक मिनिट फक्त त्यामध्ये त्यापूर्वी मला वाटतं इथे गुरुनाथ खोत काम करत होते मालवणमध्ये. काय मग ते आपल्याला अचानकपणे तिथे कसं काय पाठवलं गेलं. काय ह्याच्यामध्ये वीर सावरकर सभागृहामध्ये शिवसेनेचं पहिलं शिबिर होतं. तर त्या शिबिराच्या वेळेला मी उपस्थित होतो. तर ह्या सिंधुदुर्गातल्या जी टीम पदाधिकारी होते ते जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू झाला तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला उमेदवार नारायण राणे हवे. माझी त्यांची ओळख नाही. हा तेव्हा राजन तेली उपरकर मी ओळखायचो नाही. त्याने माझं नाव सांगितलं, हे आम्हाला हवे. किंवा मला इंटरव्ह्यूला बोलवलं तर मी बोललो साहेब माझा काय परिचय नाही, माझा जन्म झाला आहे सिंधुदुर्गात पण माझं असं काय परिचय नाही. याचं कारण असं बोलण्याचं कारण मला मुंबईचं महापौर व्हायचं होतं. कारण मी 3 वेळा BST केली, 3 वेळा चेअरमन बनलो. तेव्हा माझ्या पुढे हेच होतं की महापौर सारखं पद. तर मी जेव्हा साहेबांना बोललो साहेब हे बघ तिथल्या लोकांची मागणी आहे, राणे तुला जावं लागेल. हो साहेब नाही कसं म्हणणार. आणि त्यामुळे साहेबांच्या आग्रहास्तमुळे मी इथे यायचं ठरवलं. माझं काही ओळखीचं नव्हतं. पण मात्र येताना खारेपाटणला जसं आलो, खारेपाटण माहिती होतं आता आपलं सिंधुदुर्ग चालू, तेव्हा मात्र एक निर्धार केला, आपल्याला पाठवलंय आता आपण आपलं वेगळेपण काहीतरी दाखवलं पाहिजे. कोकणाला न्याय मिळवून द्यायचा, त्यासाठी जे करायला अडचण ते करायचं. आणि दुसरं पण आपला काही स्वभाव असेल तो कोकणात उघडायचा नाही हा पण निर्धार करून आतमध्ये आलो. काय सगळी नाती गोती शेजारी पाजारी त्यामुळे कोणाशी हे करायचं, त्यामुळे हे ठरवून आलो मी. पण साहेब इथे कोकणात आल्यानंतर आता तुमचे मामा इकडचे होते, गावाकडे कसं साधारण राजकारणामध्ये विरोध केला जातो ना, राजकारणात बाबा तू नको असं, तर तुम्हाला असं कोणी सांगितलं नाही राजकारणात नको होतं इथे, म्हणजे इकडे असं आमदारकीसाठी लढवू नकोस तुमच्या नाते एवढं कोण माया राजकारणात एवढे माया घरातले साधी माणसं होती कोण नाही. वडिलांचा विरोध होता.
वडिलांनी सांगितलं तू लढू नकोस, तू सरकारी नोकरी कर. पण तेव्हा माझी मानसिक स्थिती लढवायची झाली होती. त्यामुळं मी थोडे दिवस माझ्याशी बोलायचे बंद झाले वडील. पण नंतर मग मी जिंकून आल्यावर आलो, नमस्कार केला, एवढंच बोलले. शेवटी इच्छा पुरी केलीस ना, मी काय बोलणार नाही. दादा मला वाटतं वहिनी देखील चेंबूरलाच राहायच्या, बाजूच्याच बिल्डिंग मध्ये. बाजूच्या बिल्डिंग मध्ये. ते आपली लव्ह स्टोरी आहे किंवा कसं काय, ते देखील थोडं काय- त्याविषयी आपण बोललात तर. एक तर ते माझ्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये आणि आमची शाळा पण एकच होती. त्याशिवाय अजून एक असं नातं होतं, माझे मामा आणि तिचे काका एका संस्थेमध्ये होते, भजन मंडळ असतं ना त्यामध्ये होते, आणि तेही मराठाच होते, विचारे होते. आणि मग आमची ओळख झाली. आमच्या एक समाज मंदिर हॉल आहे, त्या समाज मंदिर हॉल मध्ये नवरात्र उत्सव भरायचा. त्या नवरात्र उत्सव कॉलनीचा एकच, तिथे आमची ओळख झाली आणि ओळखीतून प्रेम झालं. आणि मग जेव्हा मला घरी सांगण्यात आलं तेव्हा मी बोललं मला मुली बघण्यापेक्षा तुम्ही हे बघा पायस. त्यामुळे दोघांच्या नात्यात तिच्या काकाने आणि माझ्या मामाने हा म्हणाल्यामुळे आमचं लग्न झालं, रितसर लग्न. त्या काळामधला तुमचा आवडता नेता कोण होता राजकारणामधला? नाही, मी तेव्हा एकच नेता ओळखायचो, बाळासाहेब ठाकरे. बाकी मला काय, जे नेते असे पेपरमध्ये वाचतो तसे, पण कोणाला अटॅचच नव्हतं ना. अटॅच पहिले बाळासाहेब ठाकरेंनाच झालं. तुम्ही गिरण गावातल्या सभा म्हणा, एस.एम. देशमुख डांगे बिंगे हा, होते, डांगे, पण मी तेव्हा लहान होतो. जोशी, हा. तर पण तसं त्यांच्या सभांना वगैरे तुम्ही जायचे का? नाही नाही नाही, कोणाच्या नाही कधी गेलो. फक्त डांगे साहेब माहिती होते, ह्याचे गिरणी कामगारांचे नेते जॉर्ज फर्नांडिस, हा. हे बीएसटी या लोकांचे नेते, हे नेते मला माहिती होतं, पण मी गेलो नाही का, तसं लहानच होतो मी. तसं जेव्हा शिवसेना झाली तेव्हा मी 15 वर्षाचा होतो, म्हणजे ओळख. तेव्हा मला कोणी घेतलं पण नसतं पक्षात. साहेब, शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास करताना सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतं? मी तुम्हाला एक सांगू का, माझा स्वभाव पाहताना मला चॅलेंज स्वीकारायचं सवय आहे. आवड आहे म्हणण्यापेक्षा सवय आहे. मला जेव्हा शाखा प्रमुख झालं ते काय काम असतं मला माहित नाही, मी घेतलं शाखा प्रमुख पद घेतलं मी. जसं मुख्यमंत्री म्हणून ज्या वेळेला बाळासाहेब अनेक वेळा मला म्हणायचे नारायण राणे तुला मुख्यमंत्री करणार, 3-4 वेळा असं झालं. आणि मी एकदा निलेशला अमेरिकेला शिक्षणासाठी सोडायला निघालो होतो. साहेबांची परवानगी घ्यायला गेलो. ए जाऊ नकोस, तुला मी मुख्यमंत्री म्हणतो, थोडे दिवस थांब. तर मी नेहमीप्रमाणे साहेब हे नेहमीच म्हणता 6-7 वेळा झालं. आणि मनोहर जोशी काय ते पद सोडत नाही आणि तेच हे आपली बाजू मांडतात, तुम्ही ऐकता आणि त्यांना परत हे कसं मी यावेळा करणार, जाऊ नकोस. ठीक आहे, मी गेलो नाही, मिसेसला पाठवतो. आता मुख्यमंत्री पद मला माहित होतं, मी काळ आमदार होतो. गोष्ट वेगळी, आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचं, ते पण त्यात बजेट काय असतो अमुक हे काय माहित नाही. साहेबांनी सांगितलं तू मुख्यमंत्री बनायचं. मला विचारलं कसं, तर मी सांगितलं साहेब आमदारांची बैठक बोलवावं लागेल आणि बैठकीत तुम्हाला नाव जाहीर करायला लागेल. तिथे आशिष कुलकर्णी होता जो साहेबांचं लिखापडीचं काम आहे. हे आशिष इकडे सरांना पत्र दे. हे पत्र हातात मिळताच ताबडतोब राज्यपालांकडे जाऊन राजीनामा द्यायचा आणि राजीनामा दिला च्या नंतर मला येऊन भेटावं. हे साहेबांचं पत्र, खाली बाळासाहेब ठाकरे.
मला म्हणे कुठे घ्यायची मीटिंग, म्हणजे सेना भवनावर साहेब. ठीक आहे, आशिषला सांगितलं मॅनेज करायला मीटिंग वगैरे ते, आणि दुसरा दिवस उजाडला मीटिंगला. मी पण गेलो, मी कोणाला बोललो नाही की बाबा साहेब मला बोलले, तर काय बोललो नाही. फक्त आदल्या 2 दिवसात एकदा मातोश्रीवर त्यांनी बोलवलं मला. जे बोलवलं ते उद्धव जे बसले होते, मला विचारलं, नारायण सरांना मी काढायचं ठरलंय, आपल्याकडे दुसरा कर्तबगार पद सांभाळू शकेल हुशार असं कोण आहे? तिथे माझा स्वभाव परत माझ्या उपयोगी पडला. मी साहेब रागवायचं नाही, मी बोलू का? हा बोल. सरांना तुम्ही संधी दिली, त्यांनी आपली हुशारी दाखवायला संधी दिली तुम्ही. बरं, सरांसारखे 25 जण शिवसेनेत आहेत, वाट बघतायत. बरं, त्यातला मी पण एक आहे. मी मंत्री आहे, सर मुख्यमंत्री आहेत. सरांकडे 3 खाती आहे साहेब, मी 7 खाती सांभाळतोय. आता हुशार कोण तुम्हीच ठरवा. हे सगळं धडे होय, तुम्हीच ठरवा. तू सांभाळशील, मी साहेब पळवीन. हे वाक्य माझं, सांभाळणं मी पळवीन, संधी द्या. ठीक आहे. आणि मग आशिषला सांगितलं, आणि मग तिकडे सेना भवनला दुसऱ्या दिवशी मीटिंगला सगळे आमदार आले, कोणाला काय कल्पना नाही. साहेब आले, हॉलमध्ये डायरेक्ट आले, माईक घेतला. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलतोय, सरांना मी राजीनामा द्यायला सांगितलंय. सर राजीनामा द्यायला गेलेले आहेत. ते राजीनामा देऊन आल्यानंतर पुढची प्रक्रिया होईल. माईक ठेवला, परत लिफ्ट पकडले आणि निघाले. सुभाष देसाई माझ्याकडे आले, बोलते, अहो राणे, साहेबांनी दुसरं नाव जाहीर करायचं असतं, एकाचा राजीनामा दुसरं, ही प्रथा आहे. मला सांगू नका, तुम्ही सांगा साहेबांना. साहेब उत्तरले होते, म्हणलं तुम्ही बोला. आता मी कसं बोलणार, मला माहिती होतं हे सगळं होणार आहे ते. मग साहेब यांनी सुभाष देसाईंनी फोन लावला. साहेब एक गोष्ट राहिली आहे, एक राजीनामा घेतो तेव्हा दुसराचं नाव जाहीर करायला. अहो नारायण राणे झटकन बोलले, साहेब जा राणे. अच्छा ठीक आहे साहेब. राणे साहेब तुम्ही जाहीर करा. म्हणलं अजिबात करा, तुम्हाला सांगितलं ना साहेबांनी, तुम्ही जाहीर करा. आले आणि हॉलमध्ये सांगितलं की आपल्याला नवीन मुख्यमंत्री नारायण राणेचं नाव सुचवलेलं आहे, ते आपल्याला मीडियाला सांगायला लागेल आणि पुढचं हे करायला लागेल. तिथे रडारड, साहेबांचे सरांच्या बाजूचे होते ते रडारड, विशाखा राऊत बिऊत रडारड, बाकी आपल्या बाजू होते ते सगळे हे होते. अशा रीतीने मी त्याच्यातून मुख्यमंत्री झालो. म्हणजे ज्यावेळी तुम्ही वर्षा बंगल्यावरती राहायला गेलात दादा, तो वर्षा बंगल्यावरती ज्यावेळी राहायला गेलात त्यावेळीच्या नेमक्या भावना काय होत्या? नाही, त्याच्या अगोदर मी शपथ घेतली गव्हर्नरकडून, आणि मंत्रालयात गेलो ना, तो क्षण महत्वाचा, की शपथ घेतल्यानंतर मंत्रालयात जावं लागतं. मंत्रालयात मुख्यमंत्री खुर्चीत बसण्यापूर्वी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालावा लागतो आणि मग बसावं लागतं. त्याप्रमाणे मी मंत्रालयात मला नेलं, म्हणजे नेते होते बरोबर, आणि मला खुर्चीवर बसवलं. चीफ सेक्रेटरी वगैरे ते सगळे होते. हा जे हे फंक्शन असतं की हे जे मुख्यमंत्र्याला बसवायचं, त्यांनी महाराजांची पूजा वगैरे, एक खरंच म्हणजे ते म्हणतो तो क्षण प्रेरणादायी असतो. आणि एक दुसरी असते की आपण मुख्यमंत्री बनतोय, पहिल्यांदाच बसतोय जागेवर, खुर्चीवर, कसं बाकीच्यांना वाटत असेल, एक धाकधूक पण असते. मी जाऊन खुर्चीवर बसलो. बसल्यानंतर काही क्षणातच आहे ना, काही क्षणात नवलकर आणि सुधीर भाऊची चिठ्ठी आली. नवलकर आणि हे आलेत, शिपाई सांगत आला,
मी म्हणलं उभं करून गो ताबडतोब पाठव आतमध्ये. आता मी मनाकडे बोललो, ही सिनियर नेते ह्यांना डावलून आपल्याला केलंय, काय तर तक्रार वगैरे नाही ना, अशी मला एक व्हायला. तर बोलवलं, गेलो, दोघांच्या नमस्कार केला वाकून, बोललो बसा. बोललो नवलकर साहेब, भाऊ काय काम होतं काय? मी त्यांना विचार, काम आहे आमचं. नवलकर, काय साहेब? अरे आमचा आप्यांटीतला नारायण आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कसा दिसतोय ते पाहायला आलोय आम्ही. हे पाहायला आलोय. थँक्यू साहेब, थँक्यू. सुधीर नारायण, नारायण आहे ते, राणे म्हण. राणे, तुला आज पाहिल्यावर मला एक असं वाटतं, तू विमान प्रवासात कुठे निघालायस, विमानाजवळ गेलास, तुला कळलं की आज एक पायलट आला नाहीये, पायलट आला नाही. प्रवासी बोंब मारतात किंवा सोडा सोडा, तू अशा वेळेला वरती गेलास पहिला पायलट जो, चला मी येतो तुमच्या बरोबर. ही तुझी क्षमता आज आम्हाला दिसली. तुला मुख्यमंत्री आम्हाला सगळ्यांना डावलून बसवलं म्हणजे साहेबांचा किती आत्मविश्वास, तुझ्यावर विश्वास आहे ते आम्हाला दिसलं. आणि हे वाक्य बोलल्यात मी सुखावलो आधी, म्हणजे हे आलेत याच्यात आपल्याला पाहायला आलेत. आणि मला सगळ्या नेत्यांनी प्रेम दिला, एकही असं नाही, सगळ्यांनी प्रेम दिलं आणि अगदी चांगल्या प्रकारे. सर मुख्यमंत्री होते, मी त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो, पण सरांनीही मला अगदी लाडाने मंत्री म्हणून लाडाची वागणूक दिली आणि मला प्रोत्साहित पण फार केलं, ते प्रोत्साहित. त्यामुळे मला मुख्यमंत्री म्हणून हाताळताना मी सहज हाताळलं असं मी म्हणेन. सहज हाताळलं, मला काय टेन्शन वगैरे काय नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री म्हणून जो प्रभाव टाकू शकलो त्या माझ्या आत्मविश्वासामुळे आणि मला नेत्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे. लगेचच मग दुसरी जबाबदारी आली काही महिन्यानंतर, विरोधी पक्ष नेता म्हणून तुमच्यावर. ती पण कशी निभावली? ते दुसरं टोक होतं. नाही काय दुसरं टर्म सेम होता. नाही, टोक म्हटलं दुसरं तो होतं. काय दुसरी एक विरोधी होती. काय आला, आज मुख्यमंत्र्याचा राजीनामा आणि दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष नेता, शपथच घ्यायला लागते ते, हे मिळालं. आता त्यावेळेस तुम्हाला सांगतो, मी शपथ घेतली इकडे येऊन विरोधी पक्षाची आणि काही क्षणमध्ये सुट्टी होती. पण मला त्यावेळेला टिळकांचा निरोप, वरच्या हाऊसमध्ये टिळक सभापती होते, निरोप आला, राणे येऊन भेटून जा. तेव्हा माझ्याबरोबर आपल्याकडे जे पहिले पालकमंत्री होते ना, चव्हाण ते होते, ते मला रस्त्यात भेटले. ते आम्ही दोघं टिळकांच्या कॅबिनमध्ये एकदम प्रवेश केला. राणे, आज तुझ्याकडे समोर चॅलेंज आहे. टिळक, मी म्हणलो काय? मुख्यमंत्री म्हणून निरोप दिलास सभागृहात, आता तुझं स्वागत होणार आहे विरोधी पक्षनेता म्हणून, चिठी आली आहे तशी तुझ्या नावाची. ठीक आहे. मी शपथ घेतली आणि माझं भाषण केलं. त्यावेळेला मुख्यमंत्री देशमुख होते, विलासराव देशमुख. आणि मी माझं भाषण केलं. भाषण केल्यानंतर पहिले देशमुख साहेब आले आणि हात मिळवला. कॅबिन जागा सोडून आले स्वतःची,
हात वेल डन, वेल डन, छान भाषण केलं. त्यांची भाषणाची वेळ आली, माझे आभार मानायचे असतात. ते त्यांनी एक वाक्य तुम्हाला मी आज सांगतो, ते मला खऱ्या अर्थाने प्रेरणा देणार आहे. ते म्हणाले, आज नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा दिला आणि विरोधी पक्ष नेते झाले आणि त्यांचं मी भाषण ऐकलं. राणे साहेब, तुम्ही त्या भाषणाने विरोधी पक्ष नेत्याची सुरुवात हिमालय एवढी उंच नेली, हिमालय एवढी. त्याच्यानंतर कोण तो हिमालय गाठेल मला माहित नाही. तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो हे बोलले. थोड्या वेळाने मी काहीतरी टिळकांनी बोलवलं म्हणून जात होतो. मध्ये चव्हाण साहेब भेटले, ते आपल्या इकडे वसंत चव्हाण वसंत साहेब भेटले. खांदरात टाकला राणे, तुला एक सांगू, मुख्यमंत्री पद गेल्यावर जो व्यक्ती असतो ना, 6-6 महिने विसरत नाही. फिलिंग कसं घडलं काय, म्हणजे एवढ्या टेन्शनमध्ये असतो. तू तिथून उतरला आणि जसं काय झालं नाही असं जोरदार भाषण केलं. तेव्हा पण त्यांना उत्तर दिलं, म्हणलं चव्हाण साहेब, अहो ते गेलं, मी परत मिळवीन. वा, बरं चल, कोणाकडे झालं टिळकाचं, मग आम्ही टिळका. मी एवढा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये कुठून आला, हे देवाने देऊ शकतो एवढा. म्हणजे पहिलाच दिवस तिकडे मुख्यमंत्री एवढं पद सोडतो आणि हे स्वीकारतो आणि तशी अशी उत्तर देत मी जयेंद्रराव टिळकांच्या कॅबिनमध्ये गेलो. त्यांनी ज्याच्या अगोदर माझं भरपूर, मी आमदार असताना नाही मंत्री असताना जेव्हा उत्तर द्यायचो ना, तेव्हा ते म्हणाले होते की नारायण राणे हे महसूल मंत्री आहेत आणि त्यांनी आता आपल्याला दुष्काळ याच्यावर उत्तर दिली. नारायण राणे हे दुष्काळ काय, कुठल्याला प्रश्नाला उत्तर देणारी मशीन, असं शब्द प्रयोग केला त्यांनी. मशीन छान म्हणे, छान. अशी माझी कारकीर्द सुरेख छान झाली. मुख्यमंत्री म्हणून माझा जो आत्मविश्वास होता हा बाळासाहेब ठाकरेंमुळे होता, माननीय बाळासाहेब ठाकरे. त्यांनी मला फार प्रोत्साहित करायचे. मला कधीच अडचण निर्माण केली नाही, व्यत्यय आणला नाही. मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं कौतुकच त्यांनी केलं. आणि म्हणून माझं यश हे माझं नाही, हे माननीय बाळासाहेब ठाकरेंचं यश. सर, विरोधी पक्षनेता असताना तुम्ही खूप भाषणं केली आणि ती भाषणं सगळी अशी प्रेरणादायी होती, सगळ्यांना मार्गदर्शक होती. त्याचं पुस्तकही आलेलं आहे. त्या भाषणाची तुम्ही तयारी वेगळी कशी करायची का? तयारी भरपूर, 3-3 वाजेपर्यंत. मी रात्री 12च्या नंतर अभ्यासाला बसायचो. घरच्या नोकराला एक चहा आणून द्यायला सांगायचो आणि बसायचो. ते 3-3:15 पर्यंत मी अभ्यास करायचो. मी विरोधी पक्ष नेता असताना जास्त अभ्यास केला, एवढा मुख्यमंत्री असताना पण केला नाही. भरपूर अभ्यास केला, त्यामुळे मी सहज उत्तर द्यायला लागलो. माझी उत्तरं तुम्ही बघाल, ती बजेटवर असू द्या किंवा कुठल्याही विरोधी पक्षाचं आक्रमण असू द्या, मी सहज ते हे केलं, पेलवलं, म्हणजे उत्तर सडेतोड दिली. मी कधी घाबरलो नाही. अगदी मोठमोठे नेते होते समोर, त्यांनी सगळ्यांनी बडीमार केला, पण मी कोणाच्या बडीमारला डगमगलो नाही. पण तुम्ही अनेक वेळा कोंडीतही पकडलात, वेगवेगळे प्रश्न विचारून विरोधी पक्ष नेते असतात. चांगला पकड, चांगला. अर्थसंकल्पावरती दादा तुमची भाषणं त्या काळामध्ये खूप गाजली. भावेन सारख्या संपादकांनी माझ्यावर लेख लिहिला, तो सर्वोत्तम होता. साहेब, राजकारणात गॉडफादर असणं महत्वाचं आहे. राजकारणात गॉडफादर असणं महत्वाचं आहे का?
आहे ना, माझे सर्व काय गॉडफादर बाळासाहेब ठाकरेच, दुसरं नाही गॉडफादर. गॉडफादर एकच मला, मी राजकारणात आलो शिवसेनेमुळे, आणि शिवसेनेमुळेच मला एवढी पदं मिळाली. एवढी पदं जी मिळाली ना ती शिवसेनेमुळे. साहेब, राज्यात अनेक मंत्रिपद तुम्ही भूषवली, त्यानंतर केंद्रात गेला, केंद्रात पण मंत्रिपद भूषवलं. सर्वात असं महत्वाचं कुठचं वाटलं तुम्हाला, म्हणजे जास्त काम करताना नेमकं केंद्रामध्ये की राज्यामध्ये? नाही नाही, तसं वेगवेगळे मंत्रिपद. मुख्यमंत्री हे म्हणजे मुख्यमंत्री हे सगळ्यात तसं मोठं पद आहे, कारण एक राज्य सांभाळायचं असतं. राज्याचं लागणाऱ्या गरजा, राज्याचा विकास, या सगळ्या गोष्टी पाहून अभ्यास करून राज्याला पुढे न्यायचं असतं. आणि ते काम मी ज्या रीतीने पार पाडलं, ज्या गतीने पार पाडलं, तर मी सांगेन की ते मला खरंच चॅलेंज होतं मुख्यमंत्री. आणि मुख्यमंत्री हाताळल्यामुळे मला केंद्रीय मंत्रीपद काय कठीण गेलं नाही असं मी म्हणेन. काय कठीण गेलं नाही. प्रशासनात साहेब राणे मला आतापर्यंत हे 10वं पद आहे माझं. हे माझ्या जीवनात ते 10वं पद आहे. मी लोकसभा, राज्यसभा, BST चेअरमन, हे विधानसभा ना, पहिलं म्हणजे कॉर्पोरेशनचं सभागृह, विधानसभा, मग त्यानंतर विधान परिषदेवर मंत्रीपद, कमीत कमी मला 12-13 मंत्रीपद मी हाताळली. आणि त्यामुळे मला भरपूर मंत्रीपद आणि वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रात मी काम केल्यामुळे आज तरी मी आता केंद्रात गेलो आणि मंत्री झाल्यानंतर मी देशातील सगळ्या सभागृहात काम करणारा मी 6वा आहे. सगळ्या सभागृहात माझ्या अगोदर 5 जणांनी काम केलं, मी 6वा आहे. तर थोडा वेगळा प्रश्न, लोकसभा निवडणूक आपण लढवणार नव्हता, हो, त्याचा किस्सा देखील वाचकांना आणि प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. काय मी खरं म्हणजे ती लोकसभा जेव्हा जाहीर झाली त्याच्या अगोदर निर्णय घेतला होता की आपण आता निवृत्त व्हावं. आता मुलं दोन्ही राजकारणात आलेत आणि आपण व्यवसाय करावा हे समजून मी माननीय नड्डा साहेबांकडे गेलो. ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते पक्षाचे. त्यांच्या घरी गेलो ते, आणि त्यांना सांगितलं, साहेब मला राज्यसभा नको, लोकसभा नको, मला राजकारण सोडून मला व्यवसाय माझा करायचा आहे. राणे जी आपको हम छोडेंगे नहीं, हे त्यांचं वाक्य. मी नमस्कार केला, म्हणून साहेब नाही हम छोडेंगे नहीं, आपको चुनाव लढना पडेगा. आणि मग त्यांनी मला हा मतदारसंघ, सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ लढवायला सांगितलं आणि मी सहज लढवलं. सहज, मला काय कठीण गेलं नाही. लोकांचा एवढा विश्वास आहे माझा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या लोकांचा, मला माहिती आहे मी जिंकणार. विश्वास आणि प्रेम दोन्ही आहे माझ्यावर. म्हणून एवढ्या निवडणुकाही जिंकलो, 5 निवडणुका विधानसभा आणि हे लोकसभा, हे सगळं मी सहज जिंकलो, कारण इथल्या लोकांचं खरंच प्रेम आहे. आणि ते प्रेमापोटी मला वाटलं की यांची सेवा आणि यांचा विकास करा तेवढा थोडाच आहे, हे ठरूनच मी काम करत होतो. ते काम करत. निवडणुकांमध्ये प्रत्येक वेळी आपल्या बाबतीमध्ये एक विरोधक सगळे एकत्र येऊन टीका करतात की राणे म्हणजे दहशतवाद. हे नेमकं मला काय? देशात एक उदाहरण सांगावं, कोणाला एकाला अरे म्हटलं, दुखवलं, असं एक व्यक्तीने सांगावं, मी कोणा त्रास दिला, स्त्री असो पुरुष असो, कोणी सांगावं. कोणी जमीन जबरदस्तीने घेतली, कोणावर जबरदस्ती केली, काय कोणाकडे उसने पैसे घेतले दिले, एक उदाहरण नाही आहे. एक उदाहरण. तरी देखील सातत्याने विरोधक मात्र तोच विषय आजच्या अगदी विरोधकाने काय, एक सांगू, माझा विरोधक नाव नाही सांगणार, ते नेहमी विरोध करायला पुढे असतात.
आणि सिंधुदुर्गात मला जिल्ह्यात कधी ते मला भेटायचे नाहीत. एक दिवशी मी मंत्रालयाकडे माझी गाडी पार्क केली आणि उतरून जात असताना मला ते समोरून बाहेर पडताना दिसले. मी इकडे हात पकडला, त्यांना बाजूला नेलं. मी बोललो, का हो तुम्ही नेहमी माझ्यावर का टीका करता? काय असं मी केलं तुमचं? एक तरी कारण तुम्हाला काय दुखवलं काय सांगा. तिकडून ते म्हणाले, दादा म्हणून म्हणाले, मी कोणावर टीका केली मग माझं पेपरमध्ये नाव येईल, छापून येईल. तुमच्याशिवाय माणूस नाही, आम्हाला प्रसिद्धी मिळते. तुमच्यावर टीका केली, आमचं नाव छापून येतं, आम्हाला प्रसिद्धी मिळते, म्हणून आम्ही तुमचं नाव घेतो. म्हणजे त्यासाठी त्यांचं नाव वृत्तपत्रात यावं म्हणून माझी बदनामीचं काम विरोधक करत होते, आतापर्यंत करतायत. साहेब, वेगळा असा प्रश्न आहे. प्रशासनात आणि सगळ्यात सर्व पण म्हणाले विरोधी पक्षात पण आणि सगळे राणे पॅटर्न हा शब्द आहे. सगळे राणे पॅटर्न आणि रिझल्ट हे नेमकं गणित काय आहे? नाही, हे राणे पॅटर्न मी ठरवलं नाही. लोकांनी शब्द दिला किंवा पत्रकारांनी दिला म्हणा. पत्रकाराने राणे पॅटर्न म्हणून छापायला लागले. मी ज्या प्रकारे काम करू लागलो, सामाजिक, जिल्ह्याच्या दृष्टीने आर्थिक, विकासात्मक आणि लोकांची कामं ज्या प्रकारे होऊ लागली, परिवर्तन लोकांना दिसू लागलं, त्या लोकांना वाटलं की राणे पॅटर्न म्हणजे यश आहे, प्रगती आहे. त्यामुळे बाजूचे जिल्हे किंवा राज्यात एक राणे पॅटर्न फेमस. राणे पॅटर्न म्हणजे विकास, गतिमान विकास, असं लोकांचं मत झालं. म्हणून तो राणे पॅटर्न लोकांनी आणि मुख्यतः पत्रकारांनी हा पॅटर्न ची पदवी मला दिली. राजकारणामध्ये आपण निवडणुकांमध्ये विशेष करून, मग ते जिल्हा परिषद असेल, बँका असतील किंवा विधानसभा, आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये सातत्याने आपल्याला यश प्राप्त होत गेलं, कोकणामध्ये विशेषतः. त्याकडे आपण कसं बघतो? नाही, मी काय बघत नाही. आत्मविश्वास माझा, मी कुठलीही निवडणुकीत माझी जबाबदारी आली मला का मी ती विजयी होणारच, यश मिळवणार, हा माझा आत्मविश्वास आहे. आणि माझे नेते मला विश्वासाने ही जबाबदारी टाकायचे आणि ती आपण पार पाडलीच पाहिजे, जिद्दीने मी लढायचो. ही जिद्दत हे माझं यश होतं. आतापर्यंत सगळी कुठेही सांगितलं किंवा तयार आहे आपण. बाळासाहेबांनी सांगितलं नारायण तू लढ, तू हे पद घे, आपण घेत. त्यामुळे एक तर कोण पद देतंय त्याच्याकडे यश जातं. मिळालं पद आपण यशस्वी पार पाडायचं ही माझी जिद्द असते, त्या मागे हटायचं नाही. आणि त्यामुळे आणि या सगळ्याला अजून एक कारण आहे, नियती आणि देवदेवत माझ्या पाठीमागे आहेत, पाठीमागे आहेत. साहेब, पण हे सगळं करताना वेळेचं नियोजन कुठेतरी करत असाल ना तुम्ही? सगळी पळापळ, धावपळ. नाही, ते तर मी अजूनही पळतोच आहे. तेव्हा जे सुरू झालोय ना, आजही पळतोय, आजही थांबलो नाही. थांबलो हा 1 महिना मध्ये आजारी पडलो मी. 1 महिना मात्र मी थांबावंच लागलं, कारण मला बंधनं डॉक्टरची होती. पण मी अन्यथा कधी थांबलो नाही. काम करत राहणं आणि काम करत राहणं याच्याने आपण यशस्वी होतो आणि लोकांनाही चांगला रिझल्ट मिळतो, लोक समाधानी होतात आणि लोक विश्वास ठेवतात. हे मी अनुभवलं आणि त्यामुळे मी काम करत राहणं म्हणजेच आपल्याला यश मिळतं हे समीकरण मी समजून गेलो. मुलाखतीच्या आणि ह्या गप्पांच्या शेवटाकडे जात असताना मी आपल्याला एक प्रश्न विचारेन की आजच्या घडीला नितेश राणे हे राज्यामध्ये मंत्री आहेत आणि दुसरे पुत्र आपले निलेश राणे हे आमदार आहेत. या दोघांच्याही कामगिरीकडे आपण कसे पाहता? मी कामगिरी दोघांची उत्तम आहे, अप्रतिम आहे असं मानतो. अप्रतिम आहे. प्रत्येकाला
कोणाला मंत्रीपद, एकाला आमदार, पण दोघंही याच्यामध्ये त्यांना मिळालेल्या जबाबदारीत अतिशय उजवे आहेत. दोघंही हुशार आहेत. निलेशची भाषणं तुम्ही विधानसभेतली ऐकता. ऐकता. निलेशने एक वेगळं आपलं रूप दाखवलेलं आहे. निलेशने आमदार म्हणून हे रूप दाखवत असताना ते सिंधुदुर्गाच्या मतदारांना हेही सांगून गेलाय, माझं तुम्ही नुकसान केलं नाही तर अजून मी वेगळा असतो. दोनदा त्यांनी निलेशला पाडलं खासदार म्हणून. त्याचं त्याला फार फिलिंग आहे, दुःख वाटतंय. अजून तो विसरला नाही. माझ्यात काय कमी होतं? शिक्षणात होता, चांगलं शिकलाय, परदेशात शिकलाय, आणि वक्तृत्वापासून सर्वच बाबतीत तो कोणापेक्षा कमी पडणारा माझं हे होतं. आणि म्हणून निलेशने आता या विधानसभा जिंकल्यानंतर आपलं उजवेपणा, हुशारी, बुद्धिमत्ता सगळं दाखवलंय. दुसरं नितेश मंत्री झाला, आणि मंत्री झाल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी प्रभाव तो टाकतोय. आणि आतापर्यंत दोघांनाही पत्रकारांनी जी दाद दिली आहे, मी त्या सर्व पत्रकारांचा आभारी आहे. चांगल्याला चांगलं म्हणणं, माणुसकीचा धर्म माझ्या सिंधुदुर्गातील पत्रकारांनी दाखवला, आणि माझ्या दोन्ही मुलांचा उत्साह वाढवला, जोश वाढवला. याला कारणीभूत पत्रकार आहेत इथले, आणि इथली जनता आहे असंही म्हणेन. साहेब, एक वेगळा प्रश्न. महाराष्ट्राच्या राजकारणाची आजची स्थिती जी आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी एका सत्तारूढ पक्षाचा खासदार आहे, आणि या पक्षात अनेक पदे पण मला मिळालेली आहेत. त्यामुळे सत्तेबद्दल मी काय कॉमेंट्स करणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, अनुभवी आहेत, अतिशय चांगलं काम करतायत. राज्याला प्रगतीकडे नेण्यासाठी जे जे करायला लागेल ते अतिशय चांगल्या प्रकारे करतायत असं मी म्हणेन. त्यामुळे विरोधक जे टीका करतात ती टीका याच्यासाठी आहे की आपलं काय इथे चालत नाही, नाविलास्तव काहीतरी बोलावं लागतं, आणि त्यात ते उघडे पडतायत, टिकत नाही आहेत. त्यामुळे ना विरोधी पक्षात यशस्वी, ना सत्तेमध्ये, अशी विरोधी पक्षाची गत आहे. आजच्या तरुणांना राजकारणात यायचं आहे, तुमचा सल्ला काय आहे? आजच्या तरुणांना राजकारणात यायचं आहे, तुमचा सल्ला काय असेल? नाही, मी एवढंच म्हणेन, राजकारणात यायचं या, पहिलं चांगलं शिका, आणि राजकारण करत असताना आपला स्वतःचा व्यवसाय, स्वतःचं उत्पन्न हे असलं पाहिजे. म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप त्या व्यक्तीवर होत नाही. आज महाराष्ट्रात अनेक जण आहेत, आपले व्यवसाय आणि मग राजकारण करतात आणि यशस्वी होतात. मी म्हणेन आजचं राजकारण जेवढं यशस्वी व्हायला पाहिजे तरुण वर्गाकडून ते होत नाही, का तेवढा अभ्यास करत नाही जो करायला पाहिजे. जेवढा राजकारणासाठी वेळ देताना अभ्यासासाठी वेळ घालवला पाहिजे, तो घालवला तर ते प्रभावी ठरतील, पण ते प्रभावी ठरत नाही. आज सत्तारूढ पक्ष अनुभवी आहे, तो विरोधी पक्ष फेल्युअर आहे, हा अनुभव आणि अभ्यास नसल्यामुळे. सर, एखादं असं काम जे आहे ते तुमच्या हातून राहून गेलं असं वाटतं? मला नाही वाटत. मी असं एकही काम मला सांगितलं आणि केलं नाही असं झालं नाही.
केलं नाही. पण मला असं आठवत नाही की मी एखादं काम माझ्याकडून राहिलं. तुम्हाला असं वाटतंय का सिंधुदुर्गासाठी आणखी हे काय काम आणखी व्हायला काय पाहिजे? कोकणच्या नाही, ऐकून दृष्टीने घ्या, करायला काम पाहिजे? कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे सिंधुदुर्गातली सगळीच कामं मी केली अशी नाही. मी इथल्या बेकारीकडे हात घातला, मंत्री होतो तेव्हाही घातला, आणि मी प्रयत्न केला सगळा सिंधुदुर्ग एक विकसशील जिल्हा व्हावा, महाराष्ट्र प्रगतशील राज्य व्हावं, या दृष्टीने मी सगळे प्रयत्न केले. सगळे प्रयत्न आज त्याला यश किती मिळावं त्याचं मूल्यमापन पत्रकार आणि जनतेने करावं. 75व्या वर्षामध्ये पदार्पण करताना हा शेवटचा प्रश्न आहे माझा, की आपण कोकणच्या जनतेला काय सांगाल? त्यांच्या संबंधी आपल्या भावना. मी सांगू, मी 75व्या वर्षात पदार्पण करतोय. एक तर मला माझंच आश्चर्य वाटतंय. मी 15-16 वर्षाचा असताना 50-75 गाठीन असं मला कधी वाटलं नव्हतं. पण आता काही दिवसावर मी 75 वर्षात पदार्पण करणार असं जेव्हा मला वाटतंय तेव्हा मी मनाजवळ खरंच मी 75 वर्षात. पण त्याचबरोबर मला असं वाटतं अनेक जण 75 गाठतात, 90 गाठतात, पण मी काहीतरी वेगळं केलं का, आणि ते केलं असंच मी म्हणेन. कारण मला जी पदं मिळाली मी त्या सगळ्या पदांना न्याय दिलाय. एका पदावर नारायण फेल्युअर गेला असं पद माझ्याकडे नाही, पद नाही. पण यासाठी मला माझी पत्नी, माझी मुलं, माझी भावंड, माझे मित्र, आणि मग तुम्ही पत्रकार वगैरे, आणि मुख्यतः इथली जनता, कोकणची जनतेनं अपार प्रेम दिलं, आणि त्या प्रेमापोटी मला काम करायला प्रवृत्तही केलं. त्यामुळे मी किती जरी कोकणी माणसाची कामं केली ना तरी त्यांचे ऋण नाही फेडू शकत. एवढे माझ्यावर त्यांनी ऋण केलेत. कारण कामं बरेच जण करतात, पण कामं करून एवढं प्रेम देणारी जनता, प्रोत्साहन देणारी जनता फक्त कोकणातच लाभू शकते, मिळू शकते, हा प्रत्यय मी पाहिला आहे. म्हणून माझ्यापेक्षा किंवा माझ्या सगळ्या नातेवाईकांपेक्षा इथल्या जनतेचे उपकार माझ्यावर फार आहेत. तुमच्या सर्व पत्रकारांचे, विविध क्षेत्रातले मान्यवरांचे मी खरंच आभार मानेन की तुमच्यामुळेच मी घडलो असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. आणि म्हणून भविष्यातील राजकारणात येणाऱ्या तरुणांना, वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या तरुणांना तुमचं प्रोत्साहन आणि त्यांना जोश निर्माण होण्यासाठी तुमचे आशीर्वाद मिळत अशीच मी सदिच्छा व्यक्त करेन. तर हे होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सर्व कोकणवासियांचे दादा, ज्यांच्याशी आज आपण संवाद साधलाय. मी संतोष वांगणकर, किशोर राणे आणि व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश सावंत, मयूर ठाकूरसह प्रहार डिजिटल. नमस्कार. नमस्कार, आभारी आहे.